जर तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्याचं रहस्य ही पळापळ, धावपळ, दगदग नसून शांतता असेल तर आपण खूप पळतोय. खूप म्हणजे खूप जास्त आपण प्रत्येक गोष्टीचा पाठलाग करतोय. आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी पळतायत. आपल्यापेक्षा जास्त आपले विचार गोंधळलेले आहेत. आपल्या मनामध्ये प्रचंड धावपळ चालू आहे. पण आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल, की खरोखर शांत मन जर आपण जोपासलं, आपण स्वतः आतून जर शांत झालो, तर नक्कीच आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपोआप आपल्याकडे यायला लागतील. जो संघर्ष आपला चालू आहे, आपल्या विचारांचा, आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे जे आपले अथक परिश्रम चालू आहेत, त्याला जर आपण शांततेची जोड दिली, तर 100% आपल्या सगळ्या इच्छा ह्या पूर्ण होणार आहेत. इमॅजिन करायचंय, अशी कल्पना करायची आहे, की तुमच्या शांत, खोलवर मनातून इच्छा प्रकट होतायत आणि त्या इच्छांचा आनंद घ्यायला सुरुवात करायचंय. मग तुमच्या लक्षात येईल, की शांतता ही क्षणभंगूर नाहीये. आत्ता शांत वाटतंय, आणखी थोड्या वेळाने पुन्हा गोंधळ वाटेल का? मनातले विचार पुन्हा जागे होतील का? तर अजिबात नाही. पण त्यासाठी ह्या खोलवर शांततेचा आनंद घेण्यासाठी, या खोलवर शांततेचा अनुभव घेण्यासाठी तुमच्या खोलवर अगदी मनापासून जी इच्छा प्रकट होतीये, तिचा आनंद घ्यायला शिकता आलं पाहिजे. डोळे बंद करून सर्वांनी शांत बसायचंय. सर्वांनी हे प्रॅक्टिकली करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल आणि तुम्हाला तो अनुभव घेता येईल, जो अनुभव घेऊन मी इथपर्यंत आलेली आहे. आपल्या सर्वांनाच पुढे जायचंय. मग आरोग्य असू देत, समृद्धी असू दे, संपत्ती असू दे, विचार असू दे, ज्ञान असू दे, सगळ्या गोष्टी आपल्याला भरपूर मिळवायच्या आहेत. पण त्यासाठी आपलं मन शांत असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण हा प्रयोग करतोय. सर्वांनी डोळे बंद करून शांत बसायचंय, शांत व्हायचंय. मी काय सांगतेय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही शांत झालाय. तुम्ही शांत झालाय. तुम्हाला प्रचंड शांत वाटतंय. तुम्ही निरोगी आहात. तुम्ही निरोगी आहात. तुम्ही आनंदाने बागडताय. तुम्ही बघा आनंदाने सगळीकडे बागडताय. तुमच्या आजूबाजूला फक्त शांतता आहे. तुमच्या आजूबाजूला फक्त शांतता आहे. आनंद, शांतता, समाधान या सगळ्या गोष्टी तुमच्या आतमध्ये आहेत. त्या तुम्हाला बाहेर शोधायची गरज नाहीये. तुमचा विचारांचा गोंधळ आता थांबलाय. तुमच्या विचारांचा गोंधळ आता थांबलाय आणि तुमच्या अतिशय शांत मनामध्ये जिथं तुम्हाला जायचं आहे, जी काही तुमची स्वप्न आहेत, त्या सगळ्या गोष्टी दिसायला सुरुवात होतीये. तुमचं आरोग्य, तुमची दिनचर्या अतिशय निरोगी आहे. रोज तुम्ही छान स्वतःसाठी व्यायामाचा वेळ देताय. बघा स्वतःला. तुम्ही काही दिवस वॉकिंग करताय, काही दिवस तुम्ही योगा करताय, काही दिवस तुम्ही घरातल्या घरामध्येच छान झुंबाचे यूट्यूबवरचे व्हिडिओज लावून झुंबाचा आनंद घेताय. तुम्ही स्वतःला परिपूर्ण करताय. तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद एकटे घेताय. वॉकिंगला गेल्यानंतर तुम्ही छान गाणी ऐकताय किंवा मग एखादा पॉडकास्ट ऐकत तासभर भटकून वॉक करून घरी परत आलाय. आल्यानंतर तुम्ही
प्राणायाम करताय, ध्यान करताय आणि मग तुमची रेग्युलर रुटीनची कामं सुरू होत आहेत. तुम्हाला जी नोकरी हवी आहे, तुम्हाला जी पोझिशन हवी आहे, ती पोझिशन तुम्हाला मिळाली आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी काम करायची तुमची इच्छा आहे, त्या ठिकाणी तुम्ही काम करताय. अत्यंत आत्मविश्वासाने तुम्ही तुमचं काम पूर्ण करताय. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही तो व्यवसाय अतिशय सुंदर पद्धतीने हँडल करताय. तुम्ही त्याचं मार्केटिंग उत्तम करताय. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. तुमची आर्थिक परिस्थिती खूप स्ट्रॉंग आहे. तुमच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला तुम्हाला हवी असलेली रक्कम येतीये. तुमच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला तुम्हाला हवी असलेली रक्कम येतीये. बघा, तुम्हाला हवा असलेला तुमच्या मनातला आकडा जो आहे तो इमॅजिन करा. तुम्हाला मेसेज येतोय, तुम्हाला मेल येतोय की तुमच्या बँक अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो तुम्हाला हवा तेवढा आहे. मागच्या महिन्यामध्ये देखील तुम्हाला हवी असलेली रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाली आहे. ह्या महिन्यामध्ये देखील तुमच्या कामातून तुम्हाला हवी असलेली रक्कम तुम्ही मिळवलेली आहे आणि पुढील अनेक महिने तुम्ही ती रक्कम मिळवत आहात. तुम्ही सुंदर, सशक्त, इमोशनली इंडिपेंडंट अशा व्यक्ती आहात. तुमच्यावरती कितीही जबाबदारी कामांची असली तरी देखील तुम्ही सगळं अतिशय शांतपणे चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवून पार पाडताय. तुमचा अभ्यास, तुमची रोजची दिनचर्या, मुलांचा अभ्यास, जोडीदाराला दिलेला वेळ, घरामधली सगळी कर्तव्य, सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही योग्य पार पाडून स्वतःला देखील पुरेसा वेळ देताय. बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये एक सुंदर कोपरा बनवलाय स्वतःसाठी. तो कोपरा तुम्हाला दिसतोय. तिथे बसून तुम्ही रोज प्राणायाम करताय, ध्यान करताय. तिथे बसून रोज तुम्ही कृतज्ञता लिहिताय. तुम्ही तुमच्या मनातल्या भावना तुमच्या डायरीमध्ये लिहून काढताय आणि हलके होताय. रोज तुम्ही नवी स्वप्न बघताय, रोज तुमच्या नव्या इच्छा जागरूक होतायत आणि त्या सगळ्या इच्छा तुम्ही तुमच्या बकेट लिस्टच्या डायरीमध्ये लिहून ठेवताय. त्या सगळ्या इच्छा एक एक करून पूर्ण होताना तुम्हाला दिसतायत. आजूबाजूला कशीही परिस्थिती असली तरी देखील तुम्ही स्वतः खूप सकारात्मक आहात. आजूबाजूला कशीही परिस्थिती असली तरी तुम्ही आतून आनंदी आहात. तुम्ही आतून शांत आहात. तुमचं तुमच्या जोडीदारासोबत, तुमच्या कुटुंबियांसोबत असलेलं नातं अतिशय प्रेमळ आहे. हो, आता जरी त्या नात्यांमध्ये अडथळे असतील तरी देखील तुम्हाला जसं तुमचं नातं हवंय ना, तसं ते तुम्हाला पाहायचं आहे. बघा, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप छान वेळ रोज घालवताय. तुम्ही एकत्र चहा घेताय, तुम्ही एकत्र नाश्ता घेताय, तुम्ही एकत्र गप्पा मारताय, तुम्ही तुमच्या मुलांसोबत छान वेळ घालवताय. तुमच्या घरामध्ये असलेले वडीलधारे लोक तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात. हे सगळं चित्र तुम्हाला दिसतंय. सगळं तुम्हाला जे इमॅजिन होतंय ना, हेच तुमचं खरं आयुष्य आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, तुमचं आयडियल वजन, तुम्ही जी वेशभूषा केलेली आहे ती, या सगळ्या गोष्टी अगदी तुमच्या मनासारख्या तुम्हाला दिसतायत. सगळ्या गोष्टींचा आनंद घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येतंय
की तुमच्यामध्ये तुमची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड कॅपॅबिलिटी आहे. तुमचा स्वतःवरचा विश्वास आणखी स्ट्रॉंग झालाय. आता शांतपणे, हळुवारपणे एक मोठा श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे आणि हळू डोळे उघडायचे आहेत. ही जी शांतता तुम्ही आता अनुभवताय ना, या शांततेचा अनुभव तुम्ही रोज घेऊ शकताय आणि रोज घ्यायचा आहे. रोज तुम्ही असं इमॅजिन करायचं आहे की तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत. इवन हा व्हिडिओ प्ले करून रोज माझ्यासोबत तुम्ही हे इमॅजिन करू शकता. तुम्हाला आतून शांत वाटायला लागेल आणि जी चित्र तुमच्या डोळ्यासमोर आता दिसत होती ना, ती सगळी चित्र सत्यात उतरायला मदत होईल. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? की आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना आधी शांत करायच्या, आनंदी, सकारात्मक करायच्या. स्वतःला विश्वास द्यायचा की तुम्ही स्वतः शांत आहात, तुम्ही आत्मविश्वासू आहात आणि जे काही तुम्हाला हवंय ते सगळं तुम्हाला मिळतंय. जोपर्यंत तुम्हाला जे हवंय ते सगळं तुम्हाला मिळालंय हे शांतपणे तुम्ही इमॅजिन करणार नाही, तुम्ही त्या गोष्टींवरती विश्वास ठेवणार नाही आणि आतून जोपर्यंत तुम्ही शांत होणार नाहीये ना, तोपर्यंत तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळणार नाहीये. अनुभवातून ही गोष्ट सांगतेय की ज्या ज्या वेळी आपण गोंधळलेले असतो, आपण मागे कुठेतरी अडकलेले असतो, आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीयेत त्याचा आपण विचार करत असतो, त्यावेळेला आपली प्रगती खुंटते. आणि म्हणून जर आपल्याला आपल्यातली सकारात्मकता वाढवायची असेल, आपल्याला शांततेचा अनुभव घ्यायचा असेल आणि आपल्याला आपली स्वप्न पूर्णत्वास घेऊन जर जायचं असेल, तर तुम्हाला अशा पद्धतीचं इमॅजिनेशन हे रोज करायलाच पाहिजे. आजचा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, रोज बघा, रोज तुम्ही माझ्यासोबत हे करा. एकदा का तुम्हाला समजलं, तुम्हाला हे सगळं इमॅजिन तुमचं तुम्हाला व्हायला लागलं, की मग तुम्ही कोणताही व्हिडिओ प्ले न करता शांतपणे स्वतः इमॅजिन, व्हिज्युअलाइज करू शकता. पण आता व्हिज्युअलाइज करण्यासाठी तुम्हाला जर मदत लागत असेल तर तुम्ही आपला हा व्हिडिओ बघून रोज व्हिज्युअलाइज करू शकता. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत, आणखीन एका प्रयोगासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. खूप प्रेम आणि खूप कृतज्ञता.